पंढरपुरात धनगर आरक्षणासाठी महिलेनं शोले स्टाईल आंदोलन केलं। आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास उडी मारत आत्महत्या करण्याचा इशाराही दिला। उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याचा आरोप या महिलेनं केला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी वर्ध्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं। ग्रामसभा कलेक्टर दारी असं आगळं वेगळं धरणे आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये संभाव्य 25 उमेदवारांची नावं समोर आली आहेत। हडपसर विधानसभेवर राष्ट्रवादीनं दावा केलाय का अशी चर्चाही सुरू आहे। मात्र हडपसरच्या जागेवर शिवसेनेनं दावा सोडलेला नाहीये अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली। भगीरथ भालके विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। भगीरथ भालकेंनी मवियाकडे विधानसभा उमेदवारीची मागणी केली आहे। मवियानं उमेदवारी दिली नाही तरी विधानसभा लढणार असं भालके म्हणतात। कर्जत विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केला आहे। सुनील तटकरे यांच्याकडून महायुतीकडे कर्जतच्या जागेची मागणी करण्यात आली आहे। कर्जतच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। औद्योगिक क्षेत्रालगत घातक रसायनांचा बेकायदा साठा करणाऱ्या भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल झाला आहे। हे पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले असता ते मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला घातक असल्याचं स्पष्ट झालं। देशात पहिली वंदे भारत मेट्रो सुरू होणार आहे। रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत मेट्रोचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमधल्या भुज ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील मोहर्ली गावात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। व्याघ्र प्रकल्पात स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी जनजागृतीपर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयातील सहाय्यक अधिसेविका आशा बावणे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। आरोग्य क्षेत्रामध्ये निस्वार्थ वृत्तीनं सेवा देणाऱ्या देशातील 15 परिचारिकांचा द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। अकोला इथल्या बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी एल्गार मोर्चाचं आयोजन केलं। सरसकट कर्जमाफी, सोयाबीनला हमी भाव यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। बार्शीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊत यांचं आंदोलन सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्यांचा दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवलंय। यवतमाळमधील नगर परिषद हद्दवाढीमध्ये उद्योग नगर या भागाचा कुठेही समावेश करण्यात आला नाहीये। त्यामुळे या भागाचा विकास होत नसल्यानं नागरिक आक्रमक झाले। स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी पूर्ण न झाल्यास साखळी उपोषण करू असा इशारा या नागरिकांनी दिला। बीड विधानसभा मतदारसंघात 25,000 बोगस मतदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी हा आरोप केला। बोगस मतदार यादी संदर्भात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। ज्ञानवापीच्या बेसमेंटच्या छतावर नमाजसाठी प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका वाराणसी न्यायालयानं फेटाळली आहे। तळघर दुरुस्तीला परवानगी देण्यासही न्यायालयानं नकार दिलाय। मात्र व्यास तळघरामध्ये सुरू असलेली पूजा सुरूच राहणार आहे। आता दुरुस्तीची मागणी करत हिंदू पक्ष जिल्हा न्यायालयामध्ये दाद मागणार आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्यासोबत यापुढे कोणताही वादविवाद करणार नाही, त्याच्यामध्ये भाग घेणार नाही असं जाहीर केलंय। 10 सप्टेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या डिबेटमध्ये कमला हॅरिस वरचढ ठरल्या होत्या। त्यानंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली। शिवसेना युबीटीच्या शरद कोळी यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे। नितेश राणेंची भूमिका महाराष्ट्रासाठी घातक आहे असं शरद कोळी म्हणाले। नितेश राणे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करतायत असा आरोपही त्यांनी केला। कोल्हापुरात राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलं। आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमरावती शहरामध्ये भाजप आक्रमक झाली। राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। तर आरक्षण विरोधी भूमिका काँग्रेसनं घेऊ नये, अन्यथा भाजप त्यांना फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला। नागपूरच्या रामनगर इथं भाजप आणि हिंदू संघर्ष समितीकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी रामनगर चौकातील हनुमान मंदिरासमोर श्रीराम जयरामचे नारे देत आंदोलन करण्यात आलं। राज्यातील एसटी महामंडळ गेल्या 9 वर्षात पहिल्यांदाच नफ्यात आलंय। मुख्यमंत्री शिंदेंच्या धडाकेबाज निर्णयामुळे हे शक्य झाल्याचं अरुण सावंत यांनी सांगितलंय। यापूर्वी सर्वांनी एसटी महामंडळाला लुटण्याचं काम केल्याचंही ते म्हणाले। गणेशोत्सव आणि गौरी सणानिमित्त कोकणात गेलेल्या भाविकांना परतण्यासाठी 3675 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। या जादा बसेस आजपासून ते 3 दिवसांसाठी महामंडळातर्फे चालवल्या जातील।